स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. यापुढे ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष लढलो काँग्रेस बरोबर, त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो? शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ते सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने उठाव केला. जो बाळासाहेब ठाकरे जी ने हमेशा कांग्रेस का विरोध किया, किसने धोखा किया है, बेईमानी किसने की? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं? काँग्रेस बरोबर जाऊ नका. क्या बोलती पब्लिक? हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका आहे आणि हे तिथली बॅनरबाजी आहे. म्हणजे इतके दिवस शिंदे साहेब म्हणत होते की काँग्रेस सोबत आम्हाला जायचं नाहीये, म्हणून आम्ही सत्ता परिवर्तन केलो, म्हणून आम्ही गुवाहाटीला पळून गेलो, तिथून गोव्यावरनं पळून आलो. का तर आम्हाला काँग्रेस सोबत थांबायचं नाहीये, म्हणजे आम्हाला हिंदुत्ववादी सरकार निर्माण करायचं होतं. मग आज हे उमरगा तालुक्यामध्ये बॅनर लागला आहे, तिथं सोनिया गांधीचा फोटो आहे, राहुल गांधीचा फोटो आहे. मग हे कुणाला दाखवताय? हे कुठलं तुमचं हिंदूपद आहे? म्हणजे काही लोक जे तुम्हाला सपोर्ट करतात ना, ते प्युअर बावळट आहेत. कारण जर तुम्ही हिंदुत्ववादी आहेत तर मग तुम्ही युती काय करता काँग्रेस सोबत? ज्यांच्यासोबत तुमचं लव्ह मॅरेज झालंय म्हणजे बीजेपी सोबत, ते संपलं का? त्यांचं हिंदुत्व संपलं का? अरे ते हिंदू पहिलंच नव्हते, आणि तुम्ही जे हिंदुत्ववादी सरकार म्हणत होते ते तुमचं हिंदुत्ववादी सरकार नव्हतं आणि राहणारही नाहीये. म्हणजे आमच्या लोकांना बावळट बनवायचं काम तुम्ही करत आहात. तर आमचेही लोक काही बावळट आहेत जे तुमच्यासारख्या लोकांच्या नादाला लागून आपला सत्ता परिवर्तन होताना बघताना हसत आहेत. आणि हे कुठं लाज वाटली पाहिजे आणि त्याच्या अभिमानाच्या पाट्या लावतात. तुम्ही लोक सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या सारख्या साध्या सुध्या लोकांना वेड्यात काढायचं काम हे आज गेले कित्येक वर्षापासून करत आहेत. आणि ज्या टायमाला तुम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही म्हणत होते ना, आज त्यांच्या गळ्यात गळे घालून बसत आहात. मग हे कुठंतरी लाजीरवाणी गोष्ट आहे. कारण तुम्हाला आता समजून आलेलं आहे, कारण बीजेपी आता आपल्याला जवळ करत नाहीये, तर काय केलं पाहिजे? तर आता काँग्रेसला जवळ केलं पाहिजे. आणि आमच्या लोकांना हे कुठंतरी दिसलं पाहिजे. हे बघा, सत्ता परिवर्तन असं असतं, सत्तेची मस्ती अशी असती, पैशाचा घमंड असा असतो. आणि हे कुठं आज थोडं थोडं लोकांना दिसत आहे. पण काय करणार? त्यांना लाजही वाटत असेल ना की ज्यांना आम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणत होतो, आज ते कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. बाकी सगळ्या जनतेला आज हे दिसून येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.